महत्वाची बातमी मुंबईतल्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळलेलं आहे आणि ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे। रेस्क्यूसाठी एनडीआरएफ अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झालंय। दरम्यान स्थानिक नगरसेवक नवनाथ बन हे सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत। सध्या त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। मानखुर्दमधली ही दृश्य सध्या आपण पाहतोय। प्रचंड गोंधळ या परिसरामध्ये उडालेले आहेत। नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे। आपण पाहतोय भाजप नगरसेवक नवनाथ बन हे घटनास्थळी दाखल आहेत, तर अग्निशमन दल आणि एनडीआरएफ कडून बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू आहे। एकूण 3 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची सध्या माहिती समोर येते। दरम्यान या संदर्भात आपण संवाद साधूयात भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांच्याशी। नवनाथजी, काय सांगाल? त्या ठिकाणी आतापर्यंत 3 जण अडकल्याची प्राथमिक माहिती, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आहात, कशी परिस्थिती आहे? यश आलेले अग्निशामक दल, एनडीआरएफ आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्या वतीने तिघांना बाहेर काढण्यामध्ये यश आले। आणखी एक आतमध्ये, एकूण 4 जण होते, त्यापैकी आणखी एक आतमध्ये असल्याची शक्यता आहे। आतापर्यंत तिघांना बाहेर काढले। एनडीआरएफचे जवान पोहोचलेले आहेत, घटनास्थळी महापालिकेचे अधिकारी आहे। मी स्वतः देखील या भागाचा स्थानिक नगरसेवक असल्यामुळे जशी मला माहिती मिळाली मी देखील पोहोचलो। तातडीनं मदतीचं काम हाती घेतलंय। तिघांना बाहेर काढलंय, त्याच्यामध्ये 2 मुलं आहेत। आणखी एक जण आतमध्ये असण्याची भीती आहे, त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। झोपडपट्टीचा हा परिसर होता। 3 मजली अनधिकृत होतं का आणि अधिकृत होते बघायला पाहिजे। 3 मजली बांधकाम त्या ठिकाणी कोसळलं आणि त्या ढिगाऱ्याखाली एकूण 4 जण अडकल्याची माहिती आहे। त्यापैकी 3 जण आतापर्यंत बाहेर काढले। आता बाकीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। घटनाची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी, त्यानंतर अग्निशामक दल, एनडीआरएफचे जवान देखील या ठिकाणी पोहोचले। मी स्वतः देखील घटनास्थळी असून लोकांना मदतीचं काम सुरू आहे। दोघांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। अगदी नक्कीच धन्यवाद नवनाथजी। टीव्ही9 मराठीशी संवाद साधल्याबद्दल। आपण पाहतोय या ठिकाणी एकूण 4 जण अडकल्याची या ठिकाणी माहिती भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी दिलेली आहे आणि त्यांना आता सुरक्षित बाहेर काढलं जात आहे।